उरे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदमय प्रसाद घेताची स्वामिता नाश होय शरवे लक्ष्मणी खाहो जन्म मृत्यू सवाह प्रसाद घेताची स्वामिता नाश होय शरवे शहर संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः दिव्यपदेशस्य विषयं यं प्रजप्स्यते वेदान्तिना जगन्मोहनं नमामि परं शिवम् यस्योर्निबद्धदावासः शत्रुञ्च तपसञ्जया निर्मलं शिवनामानन्दं वन्दे ब्रह्मभूतं यद्भासा भासते विश्वं यत्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीताय सदा शिवमुखाशेष तत्त्वोन्मेषविधायिने निष्कलंक स्वभावाय नमः शंभवे नमः अमृतार्थं प्रपन्नानां या सुविद्या प्रदायिने अहर्निशमं वन्दे तामीशान पंच जगद्गुरुना हृदय मंदिरमध्ये स्मरण करू बसवादी प्रमादगण मन्मथादी शिवसंत यांच्या दिव्य चरण कमली अनंत अनंत प्रणिपात समर्पित करून परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमावली यांना वंदन करून प्रातस्मरणी उपस्थित असलेले शिवभक्त परायण वेदमूर्ती विश्वनाथ स्वामी त्यांच्या समवेत असलेले वेदमूर्ती स्वामीजी पीठीचे साथ करणारे आमचे नागापल्लीजी मृदंगाचार्य महावीर स्वामी मुखेडकर वेदमूर्ती ईश्वर स्वामी आणि या मन्मथ स्वामी देवस्थानचे सर्व वेदमूर्ती स्वामीजी मन्मथ स्वामींच्या सर्व विश्वस्त मंडळ आणि ही या संजीवन समाधीच्या प्रीत्यर्थ सर्व कार्यकर्ते शिवशरण शिवशरण शिवाहार
सेवा माझ्याकडून घडत आहे हे माझं भाग्य मी समजतो. अनेक वर्षापासून चालत असलेला आपला हा संजीवन समाधी सोहळा आणि या वर्षाची सेवा माझ्यासारख्या अल्पमती मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी मंगलाचरण करून या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो. पंचाचार्या करू प्रथम प्रसादाचा आनंद घेत असताना लक्ष्मण महाराज प्रसादाचं विवरण करताना म्हणतात गुरुला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. मुळात ही जी परंपरा आलेली आहे ही परंपरा परमेश्वराच्या परिशुद्ध मुखातून आलेली आहे. आणि म्हणून याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना यांना देवाच्या नंतर गुरुचं स्थान आहे नव्हे तर देवापेक्षाही त्या ठिकाणी गुरु श्रेष्ठ अशा प्रकारचं मानलं आहे. गुरु श्रेष्ठ का म्हणून मानलेला असेल तर ही जी परंपरा आहे ती कुठून निर्माण झाली तर परमेश्वरापासून त्याचा ओघ त्या ठिकाणी आहे. जसं एका ठिकाणी म्हणे ओघ जाणावी चाला अशा प्रकारचा ओघ आहे. परमेश्वराची पाच मुख आहे. सत्यजात वामदेव अघोर आणि तत्पुरुष हे परमेश्वराची पाच मुख आहे. आणि एका एका मुखातून एक एक आचार्यांची उत्पत्ती आहे. ज्या ज्या वेळेस या भूमंडळावरती ग्लानी येते धर्माला त्या त्या वेळेस एका एका आचार्यांना या ठिकाणी पाठवून दिलेलं आहे. आणि या पाच मुखातून एक एक आचार्य त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे. पहिले आचार्य कुठले आहेत तर ब्रह्मापुरी, उज्जैन, श्रीशैल, केदार आणि काशी हे आमचे पाच आचार्य आहेत. आणि या पाच आचार्याने काय केलेलं आहे वीरशैव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच्यामध्ये जे गण आहेत वीर, नंदी, वृषभ, स्कंद आणि भृंगी असे हे पाच गण. आणि या पाच गणापासून कोणाची निर्मिती झालेली आहे तर स्वामी लोकांची निर्मिती. आता भक्त कुठून आले तर भक्ताची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. भक्ताची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. तेव्हा त्यांच्यापासून कालारी, मखारी, पुरारी, वेदारी, स्मरारी असे हे भक्तांचे पाच उपकरण त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आणि त्यांच्यापासून आम्हाला आमचे भक्त निर्माण झालेले आहे. आम्ही आता म्हणतो बघा आम्ही पंचम आहोत. कोणी त्या ठिकाणी म्हणते आम्ही शीलवंत आहोत, कोणी आम्ही वाणी आहोत आपण म्हणतो, कोणी पंचम म्हणतात त्या ठिकाणी. आणि हे जी निर्मिती झालेली आहे तर ही निर्मिती कुठे झाली आहे परमेश्वराच्या मुखापासून त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून याला काय केलेलं आहे याला सनातन अशा प्रकारचा धर्म.
या धर्माला आम्हाला कुठला धर्म म्हणणार? सनातन धर्म म्हणणार. आम्ही ऐकतो बघा, परमेश्वरानं आपला इष्टलिंग दिलता. कुणाला दिलता? रावणाला. परमेश्वरानं इष्टलिंग आपला कुणाला देता? रावणाला दिलता. कुणासाठी दिलता? ते रावणानं आपल्या आईसाठी आणलं. पण देवाला तिथपर्यंत जाऊ द्यायचं नव्हतं आणि लिंग ज्यावेळेस खाली ठेवला त्यावेळेस जमिनीमध्ये त्या ठिकाणी तो एक आहे का? आणि तसंच आपण सुद्धा काय म्हणतो? लिंग लिंग हाची दयाचा प्राण म्हणून तो हरवताची सोडी प्राण ऐसे देवी साथ. अहो त्या परमेश्वरापासून आपला तो धर्माचा जो उगम झालेला आहे आणि त्या धर्माचे आम्ही कोण आहोत? तर पायी कशा प्रकारचे? या धर्माचे आम्ही कोण आहोत? तर पायी कशा प्रकारचे आहोत? आणि म्हणून पंचाचार्याने हे महापीठ स्थापन केलं. त्याच्यानंतर जे उपाचार्य झालेले प्रत्येक शाखेचे उपाचार्य वेगळे. कोणी वीर मठाचे असतात, कोणी नंदी गोत्राचे असतात, कोणी वृषभ गोत्राचे असतात, कोणी स्कंद गोत्राचे असतात. आणि हे पाचही त्या ठिकाणी आचार्य हे त्यांनी उपाचार्य त्या ठिकाणी नेमलेले आहेत प्रत्येक गावोगावी. आणि मठ स्थापन झालेले आहे आणि त्या मठावरचे जे आचार्य असतात त्यांनाच त्या ठिकाणी काय म्हणलं? शिवाचार्य अशा प्रकारे. आणि हे आचार्य सुद्धा आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि म्हणूनच आज आपला धर्म कसा टिकून. आणि 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस अण्णबसवांचा अवतार झाला त्याने गुणन संघामध्ये एकाकडून त्या ठिकाणी शिवदीक्षा प्राप्त करून घेतली आणि या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. जोपर्यंत दीक्षा संस्कार होत नाही तोपर्यंत आम्ही कोण आहोत? तर त्या ठिकाणी भरी म्हणून सांगितलंय, तवबरी पंचकलशी दीक्षा नाही, तवबरी भशीत बोलिते पाहे, खंडिता लिंग तोही पाषाण जाणे. आणि हे कार्य, हे काम त्या ठिकाणी आमच्या कोण केलं? गुरुवर्यांनी केलं. गुरु महाराजांनी त्या ठिकाणी केलं. आणि आपला धर्म काय आहे, आमचा विचार आचार काय आहे, विचार काय आहे, तो आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला सांगितलं, गुरुनं सांगितलेलं आहे. आणि म्हणून गुरुचं महत्व अधिक आहे. गुरुला आम्ही परमेश्वर अशा प्रकारचं म्हणतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साक्षात परमेश्वर स्वरूप आहे, ब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला आम्ही वंदन करतो, त्यांचं आपण पूजन करतो, अर्चन करतो. गुरु शब्दाचा अर्थ गुरु म्हणजे त्या ठिकाणी गु म्हणजे गुणातीत आणि रु म्हणजे रूपातीत. कुणाच्याही पलीकडचा आणि रूपाच्याही पलीकडचा असतो त्या ठिकाणी ते गुरुचं तत्व आहे. आणि तो आचारनिष्ठ असला पाहिजे. सांगितलं त्या ठिकाणी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, बोलणारा असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, आपल्या धर्माचं ज्ञान असलं पाहिजे, धर्माप्रमाणे चालणारा पाहिजे, धर्माप्रमाणे वागणारा पाहिजे, नीतीनं चालणारा पाहिजे, न्यायानं चालला पाहिजे. आणि त्यालाच काय म्हणालाय? गुरु म्हणलाय श्वहार. गुरु अनेक आहेत. मनमत पावने सांगितलेलं आहे आपल्याला, अनेक प्रकारचे गुरु आहेत. पण जे शिष्यांचा उद्धार करणार आहेत ना तेच गुरु खरे. शिष्यांना ज्ञान देणार आहे तेच गुरु खरे. स्वार्थी गुरु नसला पाहिजे. एखाद्या शिष्याला गुरु नसला पाहिजे.